नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्लास्टिक मुक्त शहरासाठी मनपा आयुक्तांचे स्पष्ट निर्देश, लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने एकवटले। तर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला घेऊन एमआयएफ पक्षाचे नगरसेवक यांनी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन विविध ठिकाणच्या पाणी प्रश्नावर केली चर्चा। आता बघूया सविस्तर बातम्या। महापौर समीर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाची प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून 5170 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय। या मोहिमेला सर्व पदाधिकाऱ्यांचा खंबीर पाठिंबा असल्याचं सांगत यापुढे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असे निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत। नागरिकांनी कापडी पिशव्या वापरून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची सलग तिसऱ्या दिवशी प्लास्टिक विरोधात धडक कारवाई आहे। विविध छोट्या मोठ्या प्लास्टिक व्यावसायिकांच्या दुकानांवरती, गोडाऊनवरती धडक कारवाईमध्ये 1000 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करून शहरात झालेल्या अनेक कारवायांमध्ये 37,000 रुपये दंड वसूलला गेलाय। गेल्या 3 दिवसांपासून चालू असलेल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत 11,000 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करण्यात आलंय, ज्यात जवळपास 40 लाख पिशव्या तसेच अनेक वस्तू वापरात येण्यापासून रोखण्यात मनपाला यश आलंय। सततच्या छापेमारीमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी राबवण्यात येणारी कठोर व सातत्यपूर्ण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून पुन्हा एकदा बेकायदेशीर प्लास्टिक साठा विकणाऱ्यांवरती निर्णायक कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आज शहरातील मध्यवर्ती भागात सलग तिसऱ्या दिवशी नागरी मित्र पथकाद्वारे प्लास्टिक विक्रेत्यांवरती धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलाय। गेल्या 2-3 दिवसांपासून चालू असलेल्या या कारवाईमध्ये जवळपास 11,000 किलोपेक्षा जास्त एकल प्लास्टिक महापालिकेने जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे, जेणेकरून ते प्लास्टिक परत वापरात येऊ नये। मोठ्या कारवायांचा धडाका कायम राहणार असून गेल्या काही दिवसात महापालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये अचानक छापेमारी करून हजारो किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला। मनपा प्रशासनाचा स्पष्ट इशारा दिलाय की प्लास्टिक साठा विक्री किंवा वापर करण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। नियमभंग आढळल्यास अचानक छापेमारी करून दंडात्मक कारवाई केली जाईल। आवश्यकतेनुसार साठा जप्ती, दंडी आणि वसुली या कायदेशीर कारवाया करण्यात येतील। आवश्यकतेनुसार साठा जप्ती, दंड आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, नागरी मित्र पथक कर्मचारी देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। यावेळी या पथकाच्या सोबतीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, वंदना पवार, रीमा मलके तसेच स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये माननीय महापौर महोदयांनी सर्व विभागांना सूचना दिलेल्या होत्या की प्लास्टिक बंदीची आपल्याला कडक अंमलबजावणी करायची आहे। त्या अनुषंगाने आज आपलं नागरी मित्र पथक, आपला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी शहरामध्ये फिरत असताना त्यांना मोतीबाग एरियामध्ये 3 गोडाऊनमध्ये साधारणतः 4.5 टन एवढं जे प्रतिबंधित प्लास्टिक आहे ते प्लास्टिक त्या ठिकाणी आढळलं। हे प्लास्टिक जप्त करण्यात आलं। त्यानंतर त्यांना नियमानुसार 75,000 रुपयाचा दंडही करण्यात आला आणि ते जे गोडाऊन वगैरे होतं ते कोणत्या पर्पजसाठी होतं, त्याची परवानगी वगैरे होती का नाही याची सुद्धा चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी आता आजपासून आपण सुरू करतोय। अशा पद्धतीचं कुठेही सिंगल यूज प्लास्टिक, प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आलं तर त्याच्यावरती कायद्यानुसार सुरुवातीला दंड आणि त्यानंतर आढळून आलं तर गुन्हा नोंदवणं ही कारवाई यापुढेही केली जाणार आहे। आणि त्यासोबतच आज एक आम्ही परिपत्रकही काढलेलं आहे की महानगरपालिका परिसरामध्ये, महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये प्लास्टिकचा वापर आहे तो पूर्णपणे टाळला जाईल। जसं की पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलच्या ऐवजी ज्या रिफिलेबल बॉटल आहेत त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील आणि
माननीय महापौर महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक आपण मोहीम सुद्धा पूर्ण शहरामध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी काय काय पर्याय आहे त्याचं एक लोकांमध्ये अवेअरनेसची ॲक्टिव्हिटी सुद्धा आपण काही दिवसामध्ये आपण घेणार आहे. तर माझं सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे, प्लास्टिकचा वापर कृपया टाळा. घरामधून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. आणि सर्व आस्थापनांना, शहरातील सर्व आस्थापनांना आव्हान आहे, सूचना आहे की सिंगल यूज प्लास्टिक वापरणं टाळा. आम्हाला आमच्या या मोहिमेदरम्यान जिथे जिथे लक्षात येईल त्या ठिकाणी त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुद्धा केली जाईल. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला घेऊन एमआयएम पक्षाचे नगरसेवक यांनी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन विविध ठिकाणच्या पाणी प्रश्नांवरती चर्चा केली. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. दो विषय के ऊपर चर्चा करने के लिए आज मैं और मेरे साथ पूरे हमारे 36 कॉर्पोरेटर डिविजनल कमिश्नर साहब से हम लोगों ने मुलाकात की. पहला मुद्दा हमारा जो है तो रोशन गेट की जो गिरनी है, जिसको स्टेडियम बनाने के लिए कई सारे वक्त से जो है तो इम्तियाज भाई हो या हमारे पूरे कॉर्पोरेटर हैं कोशिश करते रहे हैं. और पर्सनली जो है तो डिविजनल कमिश्नर सर जो हमारे हैं आदरणीय जी श्रीकांत जी, ये खुद एक स्पोर्ट्समैन है और कई सारे औरंगाबाद को उन्होंने स्पोर्ट्समैन को जो है तो टेबल टेनिस के जो है तो लॉन्च दिए, क्रिकेट के जो है तो कई सारे जो है तो अलग अलग जो है तो उन्होंने ग्राउंड बनाने के लिए मदद की. साथ ही में इसी तरीके का काम जी श्रीकांत सर से हम उम्मीद करते हैं. और इम्तियाज भाई की कोशिशों को जी श्रीकांत साहब ने भी पहले सराहा था और खुद जी श्रीकांत साहब ने पर्सनली रोशन गेट की गिरनी के ऊपर विजिट किया था और ये पाठ पुरावा किया था कि वहाँ पर स्टेडियम बनाया जाए. तो अब जो कि डिविजनल कमिश्नर वो खुद है, तो अब उनके पास ये इख्तियारात है कि वो डीडीआर को जो है तो साथ में सहमति में लेकर हाईकोर्ट के अंदर कुछ पहल करे तो वो गिरनी के ग्राउंड के ऊपर स्टेडियम बनाया जा सकता है. तो ये पहली मांग ये थी और इसके लिए जी श्रीकांत सर खुद पॉजिटिव है. उन्होंने मुझसे ये कहा कि मैं खुद उसके लिए कोशिश करने वाला हूँ और मैं उसके काम पे लगा हूँ. दूसरा हमारा पानी का विषय था कि जो तो ओल्ड सिटी के अंदर खासतौर पे हमारा नारेगो है, हमारा मिसरवाड़ी है, साथ में हमारा हर्सुल है, सैयदा कॉलोनी है, जहांगीर कॉलोनी, ऐसे रिमोट एरियाज के अंदर जो है तो पानी की लाइन जीवीपीआर की यानी एमजेपी की जो होना चाहिए था वो अभी तक कंप्लीट नहीं हुई है. तो उसके ताल्लुक से भी डिविजनल कमिश्नर सर ने हमको ये कहा है कि आप जो है तो जीपीआरएस मैप के जरिए मुझे उसकी डिटेल दीजिएगा और मैं जहाँ पे लाइन नहीं डाली गई है तुरंत वो लाइन डलवाने के लिए वो आदेश देंगे. एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या अबकड विरोधात आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण रद्द करून एससीच्या संवैधानिक आरक्षणात छेडछाड करू नका असा सज्जड इशारा रिअल आंबेडकरवादी समतावादी संविधानवादी पक्ष संघटनाच्या वतीने एकत्रित संघटनांच्या वतीने आंदोलनातून शासनाला देण्यात आला आहे. परंतु संपूर्ण मातंग नाही, जो बाबासाहेबाला मानणारा मातंग जो आमचा भाऊ आहे, RSS ला मानणारा मातंग आमचा भाऊ नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये धम्म चळवळीला गती देण्याचं काम बरेचसे मातंग बांधव या ठिकाणी करतायत. आम्ही एक नांदेडला मीटिंग घेतली, त्या मीटिंगला जवळपास 50 मातंग बांधव होते. त्यांनी सांगितलं की आमचा अबकटाला विरोध आहे. त्याच्यात ॲडव्होकेट शिवराज कोळीकर असेल, नरसिंगे असेल, ही मंडळी सुकुमार कांबळे असेल, ही मंडळी प्रत्यक्ष असं लपून छपून नाही ओपन उघड करा हे करताय. म्हणून मातंग बांधवाला आमची आव्हान आहे की सुपातलं जात्यातलं रडतं आणि सुपातलं हसतं असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. पण जात्यातलं संपल्यानंतर सुपातल्याचा नंबर येतो हे त्याच्या ध्यानात आलेलं नाहीये. आणि ही RSS हे भांडणं लावण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं सांगून संभ्रमित करण्याचं काम करण्यात येत आहे. परंतु या मागचा जो डाव आहे, एकदा 6% आरक्षण कमी झाल्यानंतर पुन्हा मग 7% पुन्हा SC येणार आहे. मग जी लोक गेलेले आहे पुन्हा 7% राहणार आहे. म्हणून या सरकारचा कावा ओळखून आपल्याला सर्व ताकदीनिशी सर्व शक्तीनिशी या सरकार बरोबर युद्ध करावं लागणार आहे. आणि त्या युद्धामध्ये या सरकारला पायचीत करण्याचं काम, या सरकारला नामोहराम करण्याचं काम आणि या सरकारला बदल समितीचा अहवाल जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत आपला लढा चालू ठेवण्याचं काम आपण कायम ठेवू.
जीवे मारण्याच्या तसेच 2 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी हेमंत जाधव या तरुणाने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु त्याच्या तक्रारीवरती पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता उलट हेमंत यास तक्रारी मागे घेण्यास पुंडलिक नगर पोलिसांनी हेमंतवरती दबाव टाकला असा आरोप करत हेमंत यांनी पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःवरती पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. कायद्याप्रमाणे हायकोर्टात रोडची केस चालू असताना स्थानिकच्या जमिनीवर अतिक्रमण करून गुंठेवारीचे खोटं कागदपत्र महानगरपालिका असो पोलीस स्टेशनला दाखवून याबद्दल कागदपत्र तर दाखवलेच आणि त्यावर कोणतेही ऍक्शन न घेता काही रात्री फोन करून गुंडे पाठवले मारण्यासाठी. त्याच्याबद्दल रितसर मी तक्रार दिली. त्यांना सांगितलं तुम्ही चौकशी करा. चौकशी केल्यानंतर त्यांना रेकॉर्डिंग दाखवली. तो कोण डोंगरे साहेब म्हणून आहे, प्रकाश डोंगरे, गेल्या 1.5 महिन्यापासून मला फोन करून त्रास देत आहे. तू इथं ये, मला दाखव. आज त्यांना प्रूफ दाखवल्यानंतर ते माझ्याकडनं कोऱ्या पेजवर सही घेत आहे की तू कंप्लेंट पाठीमागे घे. आणि कारण फक्त एक की संजय हडोळे पाटील ज्याला म्हणतात रेणुकानगरचा, त्या माणसाने महानगरपालिकेच्या रिकाम्या जमिनीवर अतिक्रमण केले. माझा काही संबंध नसताना तो बळजबरी माझं नाव त्याच्यामध्ये आणतोय आणि ते समोरच्या माणसाला पाठवून सांगतोय की तू पैसे वगैरे माग त्यांच्याकडनं, त्याला सुधरून नको. या संबंधित रेकॉर्डिंग सुद्धा मी सबमिट केली, तरी मला आज हा त्रास झाला. त्यानंतर सुद्धा ते म्हणताय की तुम्ही आणखी व्हिडिओ प्रूफ आणा, तुम्ही लोक घेऊन या. मग यांचं काम काय, हे चौकशी का करत नाही? जर मी व्हिडिओ प्रूफ आणू, सगळ्या गोष्टी मीच आणू, मग हे चौकशी का करत नाही? हे म्हणतात चौकशी करायचं माझ्याकडे काम नाही, माझ्याकडे ऑलरेडी 100 केसेस आहे, 50 केसेस आहे. या प्रकारे उत्तर देत आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला कंटाळून आज मला हा पर्याय होता, बाकी काहीच नाहीये. तुमचं नाव? माझं नाव हेमंत अंबादास जाधव. ओके. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं? ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दिनांक 24 एप्रिल रोजी देहदान जनजागृतीसाठी स्मृती सुमन सोहळा हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणामध्ये पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवाजी सुकरे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून न्यायमूर्ती विभा वसंत कंकणवाडी यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर अर्चना कल्याणकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीररचनाशास्त्र विभाग यांनी केलं होतं. या प्रसंगी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी देहदान व अवयवदान या विषयावरती प्रभावी मार्गदर्शन केलं. त्यांनी देहदानाचं महत्त्व अधोरेखित करत समाजातील गैरसमज दूर करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी लिव्हिंग विल म्हणजेच पूर्वनिर्देश जीवित इच्छापत्र या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती देत व्यक्तीने आपल्या आयुष्याच्या अखेरीस वैद्यकीय उपचारांबाबतचा निर्णय पूर्वीच लेखी स्वरूपात नोंदवून ठेवण्याचे स्पष्ट केलं. कंकणवाडी यांचेही देहदान झाल्याचा उल्लेख त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवण्याची गरज व्यक्त केली. म्हणजेच त्यांच्या वडिलांचं म्हणजेच वसंत कंकणवाडी यांचं देहदान त्यांनी केलंय. यावेळी देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं. या स्मृती सुमन सोहळ्याचं प्रास्ताविक शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पल्लवी चव्हाण तर आभार प्रदर्शन सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सपना आंबेकर यांनी केलं. तसेच विभागातील डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर अनंत धनवटे, डॉक्टर हिजाब अख्तर, डॉक्टर वैशाली यांनी देहदानकर्त्यांच्या नातेवाईकांशी सन्मानपूर्वक संवाद साधून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती राहावी यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक व विभाग प्रमुख उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर भारत सोनवणे, प्राध्यापक व विभाग प्रमुख विकृतीशास्त्र, डॉक्टर प्रसाद देशपांडे, प्राध्यापक व विभाग प्रमुख मानसोपचारशास्त्र, डॉक्टर गायत्री तडवळकर, उपाधिष्ठाता रुग्णालय, तसेच डॉक्टर तपन जक्कल, मेडिकल सुपरिटेंडंट रुग्णालय, डॉक्टर मिर्झा बेग, डॉक्टर अंजली शेटे व इतर मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शरीररचनाशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ट्युटर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने देहदानाबाबत जनजागृती होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्यास हातभार लागला आहे. अर्थात जेव्हा तुम्ही देहदानासंबंधाचा फॉर्म भरता किंवा दुसऱ्याही कुठल्या प्रकारचा असेल तर त्यावेळेस नातेवाईकांची संमतीही लागतेच. परंतु काही वेळेस असं होतं की योग्य वेळी योग्य निर्णय घेणं त्यावेळेस आवश्यक असतं. मी या गोष्टीमध्ये जाऊ इच्छित नाही की भारतीय संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे आणि आपण कोणत्या प्रकारचे सोपस्कार किंवा संस्कार हे मृत्यूनंतर करावे ते बरोबर चूक किंवा जे इनमेमोरियल टाइम पासून जे चालत आलेलं आहे तर त्यामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमातून आपण काही वेगळं करत आहोत का आणि ते योग्य आहे का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जायची गरज नाहीये. कारण शेवटी असं येतं की अर्थात ही माझी संकल्पना आहे आणि माझे विचार आहेत की जेव्हा आपण मनुष्य योनीमध्ये जन्म घेतलेला आहे तर तेव्हा आपला उपयोग हा जिवंतपणी सुद्धा समाजासाठी आणि माणसांसाठी व्हायला हवा. आजकाल विविध महापुरुषांच्या जयंती किंवा लग्न समारंभात डीजे वाजवण्याची परंपरा रुजत चालल्याचं दिसून येत आहे. मात्र या डीजेमुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो अशी शक्यता डॉक्टर हेगडेवार रुग्णालयाचे कान नाक घसा सर्जन डॉक्टर भरत देशमुख यांनी वर्तवली आहे. डीजे ऐवजी समारंभामध्ये ढोल, बँड, बाजा किंवा पारंपरिक वाद्य वाजवून आनंद घ्या असं आवाहन देखील त्यांनी एडियनच्या माध्यमातून बोलताना केलं आहे. डीजेचा आवाज हा अत्यंत जास्त डेसिबलचा आवाज असतो. साधारणतः आपण जे दैनंदिन बोलतो ते 30-40 डेसिबल ह्या आवाजामध्ये बोलतो. डीजेचा आवाज हा 120 डेसिबलपेक्षा जास्त असतो, जो अत्यंत घातक आहे आणि जो माणसाच्या कानावर जर अचानकपणे पडला तर तो कानाच्या ज्या पेशी आहेत किंवा मज्जातंतू आहेत तर त्याला डॅमेज करू शकतो, त्या खराब होऊ शकतात आणि त्यामुळं कायमचा बहिरेपणा येऊ शकतो आणि याच्यावर फारसं काही उपाय शिल्लक राहत नाही. त्यानंतर यंत्र वापरणं किंवा कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन करणं हाच महागडा कार्यक्रम किंवा उपचार करता येऊ शकतो. त्यामुळं डीजेपासून आपण लांबच राहायला पाहिजे.
डीजेवर बंदी आली पाहिजे, विशेषतः डीजेचे जे डेसिबल लेवल आहे तर ते कमी केलं पाहिजे. ते 70-80 डेसिबलच्या खाली राहील इतकं ते कमी केलं पाहिजे. आपण पारंपरिक पद्धतीचे जे वाद्य आहेत, लेझिम असेल, ढोलक असेल किंवा बँड असेल, याच्यावर जास्त भर देऊन त्याचा आनंद घेतला पाहिजे. हो, आम्ही अशा प्रकारचे दरवर्षी सिरियस पेशंट हँडल करतो की जे डीजेच्या आवाजामुळे कालपर्यंत ऐकत होते आणि आज त्यांचा आवाज पूर्णपणे बंद झालेला आहे. म्हणजे आज त्यांना काहीच ऐकायला येत नाही. मग अशांना खूप हाय डोस स्टिरॉइडचा उपचार करावा लागतो. त्यात त्यांना झाला तर फायदा होतो. कानामध्ये कधीकधी आम्ही स्टिरॉइडचे इंजेक्शन पण देतो. प्रत्येक वेळेसच ह्या स्टिरॉइडच्या इंजेक्शनचा फायदा होईलच असं काही नाही. आणि काही वेळेस तर ते ठार बहिरे होतात आणि मग कॉक्लिअर इम्प्लांट करणे किंवा यंत्र वापरणे हाच त्यांच्या पुढचा इलाज शिल्लक राहतो. श्रवणदोष असणाऱ्या जालना येथील एका रुग्णावरती येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या किमिया क्लॉक्लिअर इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक स्मार्ट नॅव तंत्रज्ञानाचा उपयोग करून नेक्सा क्लॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मराठवाड्यात अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून तंत्रज्ञानाच्या वापराने शस्त्रक्रियेची अचूकता, सुरक्षितता आणि परिणामकारकता जागतिक स्तरावरती पोहोचली तर नेक्सा तंत्रज्ञान श्रवणबाधित रुग्णांच्या आयुष्याची नवी उमेद घेऊन आला असल्याची माहिती कान नाक घसा सर्जन डॉक्टर भरत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये नुकतंच कॉक्लिअर नेक्सा नावाचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलं गेलं. कॉक्लिअर इम्प्लांट हे ज्यांना जन्मजात मूकबधिरत्व आहे यांच्यासाठी हे ऑपरेशन केलं जातं. आजपर्यंत डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये साधारणतः 300पेक्षा जास्त असे ऑपरेशन्स झालेली आहेत. वयवर्ष 5च्या आतच हे ऑपरेशन करावं लागतं तर याचा फायदा होतो. नेक्सा इम्प्लांटचं वैशिष्ट्य असं की हे मराठवाड्यामध्ये पहिलीच वेळ आहे हे इतक्या अत्याधुनिक प्रकारचं इम्प्लांट करण्याचं. आणि अशा प्रकारच्या इम्प्लांट करण्यामधून अत्यंत सुस्पष्ट आवाज ऐकू येतो. त्यामुळं जे काही भाषा विकास होणार आहे किंवा जे काही बोलणं येणार आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं बोलणं येऊ शकतं. हे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाने युक्त अशी ही पद्धत आहे. आणि मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचं हे कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन यशस्वीरित्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये काल पूर्ण करण्यात आलं. ह्याचा अभिमान आहे आणि आनंदही होतो आहे. यापुढेही ज्यांना गरज असेल अशा बालकांचा ज्यांच्याकडं काही पैशाची कमतरता असेल त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स किंवा वेगवेगळ्या धर्मादाय संस्थाकडून ज्या मदती केल्या जातात त्याच्यामार्फत आमचा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना ह्या टेक्नॉलॉजीचा किंवा या तंत्रज्ञानाचा फायदा करून द्यावा आणि त्याच्यामधून ह्या मुलांचं हे अपंगत्व दूर होईल आणि ते शिक्षण घेऊ शकतील, स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील आणि स्वतःचं आयुष्य घडवू शकतील. शासनाच्या काही योजना आहेत त्या अंशतः आहेत. आपण काही कंपन्यांच्या CSR ॲक्टिव्हिटीचा सुद्धा याच्यामध्ये उपयोग करून घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे चालवलं जाणारं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय याच्यावरच्या विश्वासाची पावती म्हणून अनेक CSR कंपनी आम्हाला मदत करू इच्छितात आणि त्याचा फायदा अशा मुलांना आम्ही करून देतो. दरवर्षी असे 50 ते 60 मुलांचे साधारणतः ऑपरेशन्ससाठी हे मदत करतात. ही काही लाख रुपयाची मदत प्रत्येक ऑपरेशनच्या पाठीमागे असते. छत्रपती संभाजीनगर येथील रोटरी परिवार, रोट्रॅक्ट परिवार आणि इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
रोटरी मेगा जॉब फेअर 2026 नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मेळाव्याचं उद्घाटन इंड्युरन्स ग्रुपचे माजी कार्यकारी उपाध्यक्ष राम मार्लापल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या संधी आणि तरुणांनी काळाची गरज ओळखून स्वतःला अपडेट ठेवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. या उपक्रमासाठी इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले. 24 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात सुरू झालेल्या या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात नोंदणी केलेल्या 50 पैकी 45 नामांकित कंपन्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 3000हून अधिक नोकऱ्या उपलब्ध असलेल्या या मेळाव्यात 800 पेक्षा जास्त युवक युवतींनी सहभाग घेतला. त्यापैकी 372 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. चंद्रकांत चौधरी, पीडीजीसी सुहास वैद्य आणि पीडीजी प्रफुल्ल मिरजगावकर यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. मिरजगावकर यांनी हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचं आवाहन केलं. गेल्या 4 वर्षांपासून या उपक्रमाचं यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रकल्प प्रमुख रोटे स्वाती स्मार्ट तसेच माधुरी मुसळे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटक राम मारपल्ले, माजी कार्यकारी उपाध्यक्ष HR आणि सल्लागार इंड्युरन्स ग्रुप हेमंत लांडगे, कॉस्प अध्यक्ष तसेच स्वाती स्मार्ट प्रकल्प प्रमुख, समिती सदस्य AG सरिता लोणीकर, AG विवेक कानडे, AG भारत चोपडे, डॉक्टर अनिल जाधव, निवृत्ती गाजभारे, रागिनी कंदाकुरे, डॉक्टर सुनीता वाजपेयी, डॉक्टर दिलीप दोडके, माधुरी मुसळे, सतीश लोणीकर, प्रेसिडेंट अनय फणसकर, सरताज पठाण, वंदना वागचौरे, दौलत खान पठाण, माधुरी सांगवीकर, दिव्या मराठे, मैत्रेय मुदकवी, ज्योती काथार, चंद्रकांत कांबळे, आकाश जोशी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उल्हास मराठे यांनी केलं. पाहुण्यांचा परिचय मच्छिंद्र कांबळे यांनी करून दिला तर डॉक्टर अनिल जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मेगा जॉब फेअरमुळे संभाजीनगर मधील अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली असून रोटरी परिवाराच्या या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आणि या रोटरीचा उत्साह पाहिल्यानंतर तरुणांनाही लागले. तुम्ही तरुणच आहात सगळे, पण जे बाहेर उभे तरुण आहेत त्यांना लागणारा आहे आणि कौतुक, खरंच त्याचं कौतुक आहे. एवढा वेळ देणं, एवढ्या उत्साहाने. मॅडम तुम्ही गेले 3 दिवस माझ्या संपर्कात आहात, कौतुकास्पद आहे. तुम्ही हा 4था जॉब फेअर करताय. गेल्या 3 जॉब फेअरमध्ये हा डेटा तुमच्याकडे असायला हवा. किती लोक इंटरव्ह्यू लागले, किती लोकांचे इंटरव्ह्यू लागले, किती लोकांना ऑफर मिळाले, किती लोक कामाच्या जागेवर गेले, किती लोक टिकलेली आहेत. हे महत्वाचं आहे. नुसते जॉब फेअर करून काही उपयोगाचं नाही. तर याचा आढावा घेणं खूप महत्वाचं आहे, तरच त्याला यश मिळेल. नाहीतर उगी फोटो पुरता आपण प्रोग्राम करतो आणि निघून जातो आपल्या घरी आणि सोडून देतो त्यांना, तुम्हाला काय करायचं, असं होतं कामा. ही माझी वडीलकीच्या नात्याने एक सूचना अगदी आदराने. आजचं चित्र बघा कसं आहे. पिढी रिकामी झालेली आहेत म्हणून तिथं काम करणारे मिळत नाहीत. शहरं भरलेली आहेत म्हणून इथं काम मिळत नाही. आणि समाजात स्थैर्य तेव्हाच येईल की जेव्हा प्रत्येक हाताला काम मिळेल, प्रत्येक घराला आर्थिक स्थैर्य मिळेल. त्यासाठी म्हणून आपण रोटरी तर्फे हा मेगा जॉब फेअर घेत असतो. त्याच्यासाठी ह्या आपण इतक्या विविध कंपन्यांना बोलवलेलं आहे आणि सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा एवढंच मला त्याच्यातून सांगायचं आहे. तर इथं सगळ्यांनी तुम्ही आता फॉर्म वगैरे भरलेले असतील. त्याच्यानंतर मग नंतर सुद्धा मी म्हणेन की नोकऱ्या मिळतील, पण त्याच्यानंतर प्रगती करण्याचं काम तुमचं सगळ्यांचं आहे. दुसरं म्हणजे आता आम्ही तुम्हाला सांगतोय की अगदी 5वी शिक्षण असेल तरी नोकरी मिळेल, पण त्याच्यावर समाधानी राहू नका. आणखीन त्याच्यानंतर तुम्ही नोकऱ्या करत जास्त शिक्षण करा आणि जास्त मोठा प्रगतीचा टप्पा गाठा, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते आणि माझं प्रश्न. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्लास्टिक मुक्त शहरासाठी मनपा आयुक्तांचे स्पष्ट निर्देश. लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने एकवटले. तर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला घेऊन MIF पक्षाचे नगरसेवक यांनी विभागीय आयुक्त G. श्रीकांत यांची भेट घेऊन विविध ठिकाणच्या पाणी प्रश्नावर केली चर्चा.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.